उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। सलग 11व्यांदा अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील। विधानसभा निकालात महायुतीच्या पारड्यात भरभरून मतदान करणाऱ्या जनतेला आता कोणतं रिटर्न गिफ्ट सरकार देणार याची उत्सुकता आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता 2100 रुपये करण्याचं निवडणूक काळातलं आश्वासन पूर्ण होणार का याची देखील उत्सुकता लागली आहे। तर दुसरीकडे शेतकऱ्यांना सरकार मोठा दिलासा देणार का, उद्योग आणि व्यापार जगतासाठी कोणत्या मोठ्या घोषणा अजित पवार करणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे। अमेय राणे आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। अमेय, काय अपेक्षा आहेत या अर्थसंकल्पाकडून आणि काय अंदाज आहेत? नक्कीच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे आज दुपारी 2 वाजता विधान भवनात आपला अर्थसंकल्प सादर करतील। आजपर्यंत 10 वेळा अर्थसंकल्प सादर केलेले अजित पवार हा आपला 11वा अर्थसंकल्प आज राज्यासमोर मांडणार आहेत। त्यामुळे या अर्थसंकल्पात मागच्या महायुतीने मिळवलेल्या विक्रमी विजयाच्या पार्श्वभूमीवर ज्या घोषणा महायुती सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी केलेल्या होत्या त्यांची पूर्तता आज हे राज्य सरकार करतं का याकडेच विरोधी पक्ष आणि संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। काही महत्त्वाच्या योजना होत्या म्हणजे नमो शेतकरी सन्मान योजना, याच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 12,000वरनं 3,000 रुपयाची वाढ करत 15,000 करण्याची घोषणा केलेली आहे। त्याचबरोबर सगळ्यात चर्चिले गेलेली लाडकी बहीण योजना याचे 1500 वरून जी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घोषणा केली होती की आम्ही 2100 रुपये करू, ती आज घोषणा होते का हे पाहावं लागेल। राज्यातील 2.5 कोटी महिलांना सध्या दर महिना 150 रुपये त्यांच्या अकाउंटला जमा होत आहेत आणि यासाठी राज्याचे 46,000 कोटी खर्च होत आहेत। जर हा आकडा वाढला, भलेही या लाडक्या बहिणींची संख्या काही महिन्यात कमी झालेली असली 9 लाखांनी, तरीही जर 2100 रुपये 2.5 कोटीच्या आसपास महिलांना द्यायचे म्हटले तर 64,000 कोटी हे निव्वळ एका या योजनेसाठी खर्च होतील। तेव्हा राज्य सरकार याबाबतचा सकारात्मक निर्णय घेते का हे पाहावं लागेल। त्याचबरोबर ग्रामविकास योजना असतील, राज्यभरातील ग्रामीण भागातील रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण असेल, सौर ऊर्जा असेल, उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी त्यांना काही पाठबळ राज्य सरकार देतं का हे सुद्धा या अर्थसंकल्पातून आपल्याला पाहावं लागेल। त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करता एक साधारणतः 7 लाख कोटी पर्यंतचा आजचा अर्थसंकल्प अजित पवार हे सादर करतील अशी अपेक्षा आहे। दुपारी 2 वाजता हे अर्थसंकल्प सादर होईल आणि त्यानंतर आगामी आर्थिक वर्षासाठी राज्य सरकारकडून राज्यातील जनतेसाठी, उद्योजकांसाठी आणि एकंदरीत जी सर्वसामान्य योजना इतर राबवल्या जातात, कारण की गेल्या अर्थसंकल्पानंतर ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओरड होत होती की लाडक्या बहीण योजनेमुळे इतर सर्व योजनांचे जे पैसे आहेत, जो निधी आहे तो थांबवला गेलेला आहे। त्यामुळे या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून आता महायुती सरकार राज्यापुढे काय अर्थसंकल्प सादर करते आपल्या विक्रमी आणि घवघवीत यशानंतर हे दुपारी 2 नंतर स्पष्ट होईल। प्रज्ञा, अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।